तुम्हाला पण दूध काढायचं जर शिकायचं असेल तर त्यासाठी नाही का आपला ब्लॉग संपूर्ण बघा। सगळ्यात पहिले नाही का खुर आणि टोपलं घ्यायचं आणि नुसतं घेऊन बसायचं नाही, लगेच शेण काढायचं। ते झाले की सगळा आपला गोटा नाही का झाडून काढायचा। तर तुम्हाला दूध काढाय कसं सोबत जातं, कॅन्डीत का अगं बाई सरक ना बाजूला, व्हिडिओ काढतो तुला समजत नाही का? हा कॅन्डीत का बकेटात? मला नाही का बकेटात सोबत जात। लगेच आपण इकडे नाही का बकेटात पाणी भरून घेतलं आणि आपल्या मॅडमला सोडून दिलं। मग लगेच मॅडमला नाही का जरासा वेळ पिऊ द्यायचं, जरासा वेळ पिऊ द्यायचं, जास्त मी पिऊ द्यायचं नाही, नंतर नाही का तुम्हाला काढायलाच काय नाही राहायचं। आता आलो बघा आपण खऱ्या मुद्द्यावर। तर मित्रांनो सगळ्यात पहिले नाही का तिची जे सड येतं ते चांगले नाही का धुवून घे आणि आपल्या हाताचा अंगठा थोडासा वाकडा करायचा आणि नंतर सड धरायचा आणि दूध पिळायचं। मग काय असं पिळत राहायचं बघा, पिळत राहायचं, नंतर तसंच नाही का दोन्ही हाताने पिळत राहायचं। सोपं आहे का नाही बघा दूध काढायचं। मग काय इथं आपलं दूध काढून झालं बघा ओके मध्ये। दूध काढून झालं की लगेच आपल्या गायला पेन ठेव। हा आणि आपण आपल्या गायला नाही का ERP पावडर चारतो, त्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करा। चला मग लागू होत नाही का आपल्या म्हशीचं बी आपण दूध काढून घेतो। मी काय करतो तोपर्यंत दूध काढतो। भावांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंट मध्ये सांगा आणि जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा। धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।